कसा चिडला, कलगीचा शाहीर आज कसा चिडला आणि सोडून आपल्या बायकोला बहिणीवर भिडला. तुमच्या सर्वांच्या समोर नीलकंठ भाऊ म्हणते तर माझी झाली बहीण. मग तुम्हाला भिडताना दिसलो ना, नाही दिसलो का? मग आता भिडतो तो रायना मिळा. आता भाऊच म्हणलं ना मला, आता बहिणीवर भीड म्हणते तर भिडतो. ए श्रीदेवी, मी टेजवर पहिल्या फेरापासून टेजवरच बसतो आणि या नकटीला कोणती शरम लागते, त्याची धसाची कोणती शरम लागते, या टेजवर बसाची कोणती शरम लागते ग? ए श्रीदेवी, एवढी बेशरम घोडी आहे, हे एवढी बेशरम घोडी. ह्या माझ्या माई बहिणी बसल्यात. मी पहिल्या राऊंड पासून सांगतो श्रीदेवी की तुझी आणि माझी माई बहीण या ठिकाणी बसली आहे. शाहिरी ज्ञानाची करू. या सांड्याला म्हणते यसन टोचवतो आणि याला रकत लावतो. कोणता आधार सांगलं जी? कोणता आधार काढलं का? सांड्या म्हणजे कोण, यसन म्हणजे कोण? हा तरी भेटला का आधार? कधी या सांड्याला यसन टोचवतो. मी तुला म्हणलो की ए मेरी घरवाली तुझे आना है तो आ, जाना है तो जा. तो शिशुपाल त्या रुक्मिणीला म्हणते. या बेशरम घोडीला आधार लावता येते? हे पायता हे पाहू सरले तर मग मोबाईल पाहते. तुही अवकात नसे ए श्रीदेवी, तुही अवकात नसे बिन पाहून गाना मनाची, आणि त्याला टाकल्याशिवाय त्याच्या भागाची नाही. मरशील कोण्या दिवशी मरशील बिमार होऊन, या अंगून टाकते त्या अंगून टाकते, इकडे सरकत जाते तिकडे सरकत जाते ना, असं करत जाते. या नकटीला चंग वाजवाचा सवाद नसे. तू शायरी करू शकतेस बेशरम घोडे? तू शायरी करू शकतेस का? नाही करीन कामाला, झाल्या कामाला तोंड सळवलीस तू ना, तोंड सळवलीस. म्हणते कलगीचा सांड्या दाखव का तुला? आता सांड्या कसा राहायचं माहित आहे? तू या गाण्याला जर आधार लावली असतीस का नीलकंठ भाऊ, मी तुले नाही म्हणत, हा आमच्या जातीचा अमका सांड्या हो, तर मी या शब्दात नसतो बोललो ग तुले. या शब्दात नसतो बोल. मला कलंक लावलीस तू, आता मला कलंक लावलीस. ए श्रीदेवी, तू कितने भी चलेगा तेरी चाल मैं चलने नहीं दूंगा. तू कितने भी चलेगी तेरी चाल मैं चलने नहीं दूंगा. तू क्या गलाएगा मुझ पे गाल, मैं गलने नहीं दूंगा. पकड़ लूंगा ज्ञान के कैंची में, इधर उधर हलने नहीं दूंगा. पकड़ लूंगा ज्ञान के कैंची में, इधर उधर हलने नहीं दूंगा. दबाकर बैठूंगा नीचे, तुझे संभालने नहीं दूंगा. एका झटक्यामध्ये उतानी पडतेस, एका झटक्यात. पहिले विचार करतो या माझ्या माई बहिणीचा काही एवढी बदमाश घोडी आहे. काय करतात हे एवढी बदमाश घोडी आहे. विचार लोक करून घे. आलू म्हणे या कांद्याले किती वर चढशील, तर मागाहून कुचकतच जाते. अरे त्याला म्हणतो तिला म्हणू दे, ते वाळली पाहिजे, ते समोर सरकली पाहिजे, पण याचा कुचकणं बंदच नाही हो. ते कसकशी समोर जाईल. आलू म्हणे या कांद्याले किती वर चढशील, आणि बसल गरमीच्या सपाटाले का जागच्या जागी सोडशील. जागा नाही भेटणार तुले, येतो ते तो तडपडशील. जागा नाही भेटणार तुले, येतो ते तो तडपडशील, आणि सुटल्यावर वास्तुवा जाऊन नरकामध्ये पडशील. कांदा सल्ला का त्याला गावाच्या बाहेर फेका लागते, असे फेकतील. अरुण भाऊ तुला असे फेकतील आणि त्या बजाक घोडीलाही फेकतील. तुला वाटते का? पहिली गंमत आहे म्हणून वाटते का तुले? तुला चिरफार करून ऑपरेशन करून 7-12 नाही पलटवलं माझ्या नावानं ना, तर माझ्या नाव बदलवून घ्यायचो. जसा तुझ्या नाव बदलवलीस ना, माय बापा मा कसम घेऊन सांगतो, हिचा आहे पूजा बनकर नाव. या बजाकीच्या पूजा बनकर नाव आहे, आणि हिनं श्रीदेवी नाव लावलं नाही. ती श्रीदेवीच्या नावाने हिला का ना श्री चढते. या बजाकीला श्रीदेवी चढते. हिच्या नाव आहे पूजा बनकर. आता नसेल तर दाव तुझा आधार कार्ड गाव या ठिकाणी. तुला का वाटते तुला? नालायकोची बिनकामानं मला चिडवलं ना शेवटच्या कारण फेराला. आता हो हा
पिपोलीच्या मरणाला जाऊन दिया भोवती फिरते, पिपोलीच्या मरणाला जाऊन दिव्या भोवती फिरते, आणि तशीच श्रीदेवी बाई आपल्या हातानं आपली खराब करते. देखे श्रीदेवी तेरा जीना बवाल कर दूंगा, श्रीदेवी तेरा जीना बवाल कर दूंगा और जिंदगी को बहाल कर दूंगा. बात करना जरा सरापत में, बात करना जरा सरापत में, वरना ये झप्पड़ में मुलाल कर दूंगा. तो याच्यानंतर भेट म्हणे, याच्यानंतर भेट. ठेकेदाराला मी सांगितलं म्हणे श्रीदेवीच्या निनाद बागडे सोबत कार्यक्रम झाला, त्या कारगावाल्या शाहीर सोबत कार्यक्रम झाला, आमच्या नाना भाऊ सोबत कार्यक्रम झाला. म्हणला शाहीर चांगली आहे, शाहीर चांगली आहे. या बजा घोडीचा एकच कार्यक्रम आहे युट्यूबवर, एकच कार्यक्रम युट्यूबवर पाहे. तो युट्यूबवरला कार्यक्रम पाहिलो नीचा नंबर घेतलो नी या ठेकेदाराला सांगलो. मला माहित नव्हतं इतकी बजा घोडी निघल म्हणून, मला माहित नव्हता. तो आपल्या हाताने आपली खराब करायला लागलीस ना. आहे मला म्हणते बायाचे गाणे म्हणते, म्हणते बायाचे. या बाई संग गंमत नाही ना, बायाचे नाही तर का माणसाचे गाणे म्हणू का जी मी, माणसाचे गाणे म्हणू. तू का पागल समजून राहिलीस का मला, पागल समजून राहिलीस का. अरे बाई संग गंमत आहे म्हणून बायाचे गाणे म्हणीन, माणसा संग गंमत राहिली तर माणसाचे गाणे म्हणले असतो. महापंती हुई, महामंती हुई ना बबली हुआ, महापंती हुई ना बबली हुआ, बंद कमरे में टेंटी टेंटी हुआ, बंद कमरे में टेंटी टेंटी हुआ. बाबते हुए ना बबली हुआ, बाबते हुए ना बबली हुआ, बंद कमरे में टेंटी टेंटी हुआ, बंद कमरे में टेंटी टेंटी हुआ. पहिले होती गरम, पहिले होती गरम, थंडी पडली कशी. मला म्हणते चौथ्या फेरामध्ये थंडा पडला म्हणते, चौथ्या फेरात थंडा पडतो का मी. तुला रातभर पलटवतो रातभर, पण वेळ सरली म्हणून तू भ्याकने जर नाही बोंबललीस तर रातभर पलटवतो. पण माझ्या बहिणीचा विचार करून राहिलो, माझ्या आई बहिणी बसल्या आहेत. अरे ते बदमाश झाली तर झाली, हाही बदमाश झाला तिच्या बरोबर, असे म्हणतील सकाळी, असे म्हणतील. पहिले होती गरम, थंडी पडली कशी, साली बदमाश है आता चिडली कशी, साली बदमाश है आता चिडली कशी. पहिले होते गरम, थंडी पडली कशी, पहिले होते गरम, थंडी पडली कशी, साली बदमाश है आता चिडली कशी, साली बदमाश है आता चिडली कशी. पहिले होती गरम, थंडी पडली कशी, पहिले होती गरम, थंडी पडली कशी, साली बदमाश है आता चिडली कशी, साली बदमाश है आता चिडली कशी. पहिले होते गरम, थंडी पडली कशी, पहिले होते गरम, थंडी पडली कशी, साली बदमाश है आता चिडली कशी, साली बदमाश है आता चिडली कशी. आधी गेला 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 ही जमाने, पहाटेची दिसते हे पहिलवान, शक्तिशाली असून खाली पडली कशी, शक्तिशाली असून खाली पडली कशी, साली बदमाश हे आता चिडली कशी, साली बदमाश हे आता चिडली कशी. पहिले होते गरम, थंडी पडली कशी, पहिले होते गरम, थंडी पडली कशी, साली बदमाश हे आता चिडली कशी, साली बदमाश हे आता चिडली कशी. पहिले होती गरम, थंडी पडली कशी, पहिले होती गरम, थंडी पडली कशी, साली बदमाश हे आता चिडली कशी, साली बदमाश हे आता चिडली कशी. पहिले होते गरम, थंडी पडली कशी, पहिले होती गरम, थंडी पडली कशी, साली बदमाश हे आता चिडली कशी, साली बदमाश हे आता चिडली कशी. काय बापा हो, कोण कोणाला म्हणते श्रीदेवी मॅडम शिकून जा, काही आधार लावायला शिका. आधारानं जर आपण गाणं
म्हणला शाहीर लोक, तो पाखंडी होणार नाही आणि तो शिवागारी होणार नाही ग, तो शिवागारी होणार नाही. पण कोण कोणाला म्हणते? पहिले होती गरम थंडी पडली कशी, साली बदमाश हे आता चिडली कशी. त्या कंसाने त्या पुतणाला पाठवलं, त्या पुतणाला पाठवलं. कृष्ण पाळण्यामध्ये खेळत होता. कृष्ण पाळण्यामध्ये खेळत असताना ते पुतना आली. तिनं एका परीचा रूप घेतलं, एका परीचा रूप घेतलं आणि त्या यशोदाला पागल बनवलं. अगं म्हणते, या बाळाला माझ्या ठरण्याची इच्छा झाली, या बाळाला माझ्याकडे द्या. त्या यशोदा मातेनं त्या पुतणाला ओळखलं नाही, त्या पुतणाला ओळखलं नाही म्हणून दिलं. तिनं काय केलं, त्या बाळाला उचललं पण ते राक्षसी नव्हती आणि निघाली गावाच्या बाहेर गेल्याबरोबर तिने अवतार दाखवलं. त्या कंसाने म्हटलं का तूने जर आपला विषारी दूध पाजलीस तर कृष्ण मेल्याशिवाय राहणार नाही. कृष्ण जरूर म्हणेल, काय म्हणायचं आहे बघा. बटकन खाली पडली म्हणून जसा कृष्ण दाबे पेल्यावर आईला चांगला लागे, पेल्यावर आईला चांगला लागे, पेल्यावर आईला चांगला लागे. हळूहळू हिचा खेळ होईल पक्का, हळूहळू हिचा खेळ होईल पक्का. माईची फरफंदी बाप होता छक्का, शक्तिशाली असून खाली पडली कशी, शक्तिशाली असून खाली पडली कशी. साली